शुभ सकाळ मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपली लाडकी जोडी म्हणजे सर्जा बकासूर पळणार आहे, त्यासोबतच इतर पैरे आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आज वजीर 916 आणि पक्ष सुद्धा दिसणार आहे तुम्हाला आज विठ्ठल केसरी मैदानात। त्यासोबतच आज द्वारलीकरांचा हरण्या पळणार आहे आणि द्वारलीकरांच्या हरण्यासोबत आतिश पाटील चिंचपाडा यांचा सुंदर पळणार आहे। तर बघूयात ही जोडी कशी पळतीये। द्वारलीकरांचा हरण्या आणि आतिश पाटील यांचा सुंदर आज आपल्याला पळताना दिसेल कातव खटाव मैदानात। त्यासोबतच मित्रांनो, ही जोडी सगळ्यात फास्ट पळणार आहे आज, ती म्हणजे घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबतच अर्जुन। ही या जोडीला मित्रांनो आज खतरनाक स्पीड लागणार आहे, अर्जुन आणि राजा। आणि माझ्या मते हीच जोडी जर आज चांगली पळाली तर माळशिरसला पण हीच जोडी आपल्याला पाहायला मिळेल। घरनिकीचा राजा आणि अर्जुन, जबरदस्त स्पीड लागणार आहे या जोडीला। त्यासोबतच आज आपल्याला लखन सुद्धा दिसणार आहे। लखन काल आला होता पळशी स्टेशनला, पण लखनची काय बिनजोड जमली नाही, त्यामुळे आज आपल्याला लखन कातर खटाव मैदानामध्ये पळताना दिसेल। आणि लखनचा पायरा हा वडकीचा बैजा असणार आहे। तर बघूयात मित्रांनो, लखन आणि वडकीचा बैजा ही जोडी आज कशी पळते कातर खटाव मैदानात। त्यासोबतच सध्या ज्या बैलाचा कमबॅक झालेला आहे तो म्हणजे कॉकटेल, पिंटू शेट यांचा कॉकटेल सुद्धा आज आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। आणि कॉकटेल सोबत आपल्याला पळताना दिसणार आहे पुसेगाव हिंद केसरीचा जो मानकरी झाला तो म्हणजे मुरुमकरांचा सुंदर। आणि आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच बकासूर आणि सर्जा आज आपल्याला पळताना दिसेल। रणजित सरांच्या स्मरणार्थ आपल्याला ही जोडी पळताना दिसेल। तर राहिला प्रश्न आज ड्रायव्हर कोण असेल, तर आज या गाडीवर ड्रायव्हर विठ्ठल नानाच पाहिजे, कारण की विठ्ठल नाना, सर्जा आणि बकासूर हे त्रिकूट खूप दिवस झाले आपण बघितलं नाहीये। तर आज बघूयात ही गाडी कशी पळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी पळणं म्हणजे रणजित सरांना एक श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल।